लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार कोल्हापुरात उघडकीला आलाय। या प्रकरणी जरगनगरमधील पृथ्वीराज चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल झाला असून वडील सर्जेराव चव्हाण यानं तरुणीला जातीवरून अपमानित केल्याबद्दल त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। करवीर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। जरगनगरमध्ये राहणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यानं 2024 साली इंस्टाग्रामवरून फिर्यादीशी ओळख निर्माण केली। त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। त्यानंतर पृथ्वीराजनं लग्नाचं आमिष दाखवून फिर्यादीला बोंद्रेनगरमधल्या तिच्या घरी तसंच विविध ठिकाणी नेऊन वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर पृथ्वीराजनं टाळाटाळ करू लागला। दोघांनी विवाह नोंदणीसाठी अर्जही केला होता, मात्र तू खालच्या जातीची आहेस त्यामुळे घरच्यांकडून लग्नाला होकार मिळणार नाही असं सांगत पृथ्वीराजनं लग्नासाठी नकार दिला। तसंच दोघांचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। याशिवाय पृथ्वीराजचा वडील सर्जेराव चव्हाण यानं सुद्धा फिर्यादीला तिच्या जातीवरून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करवीरचे DYSP सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।